नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल। या चॅनलमध्ये तुम्ही डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल जे अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन प्रसिद्ध करते त्यामध्ये ज्या 10 प्रकारच्या स्वभाव विकृती म्हणजेच पर्सनॅलिटी डिसऑर्डर सांगितले आहेत त्याची माहिती घेत आहात। या 10 स्वभाव विकृतींचं त्यांनी 3 गटामध्ये विभाजन केलं आहे, वर्गीकरण केलं आहे। पहिला गट क्लस्टर ए, ज्यामध्ये माणसं नातं जोडू शकत नाहीत अशा प्रकारच्या ज्या स्वभाव विकृती आहेत त्या पहिल्या गटामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। दुसऱ्या गटामध्ये भावनिक अस्वस्थता ज्यांच्यामध्ये अधिक असते अशा 4 स्वभाव विकृती समाविष्ट केलेल्या आहेत। आणि तिसऱ्या गटामध्ये ज्यांच्यामध्ये अँक्झायटी अधिक असते, सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, स्वतःवर जी माणसं प्रेम करत नसतात अशा माणसांचा जे स्वभाव विकृती आहेत अशा 3 स्वभाव विकृती या तिसऱ्या गटामध्ये समाविष्ट आहेत। त्यातली पहिली स्वभाव विकृती आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर, जी स्वतःला अव्यवस्थित पाहूच शकत नाहीत। ती अतिशय व्यवस्थित आणि परफेक्ट वागण्याचा सतत प्रयत्न करत असतात। त्यातली दुसरी स्वभाव विकृती म्हणजे ज्यामध्ये अशी माणसं नीटशी व्यक्त होत नाहीत, मनातल्या मनात कुढत राहतात आणि त्यामुळे त्यांचे दुसऱ्या माणसांशी नातं किंवा समरसून काही गोष्टींमध्ये सहभागी होणं हे त्यांच्यामध्ये होत नाही। आणि तिसऱ्या प्रकारची स्वभाव विकृती आहे ज्याला डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं DSM मध्ये म्हटलेलं आहे, ज्याला आपण परावलंबी स्वभाव असं म्हणू शकतो। माणूस जन्माला येतो त्यावेळी तो परावलंबीच असतो। सर्व लहान मुलं ही परावलंबी असतात, त्यांची काळजी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी लागते। अशी काळजी घेतली तरच त्यांचं आरोग्य चांगलं राहतं। पण जसजसं वय वाढतं तसं या परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे येणं हे आवश्यक असतं आणि स्वावलंबनाकडून परस्परावलंबी हा त्याच्या पुढचा प्रवास असतो। पण काही माणसं ही परावलंबनातून स्वावलंबनापर्यंतच येत नाहीत आणि अशी माणसं सतत दुसऱ्यावर अवलंबून असतात। मग ते छोटे छोटे निर्णयसुद्धा एकट्यानं घेऊ शकत नाहीत, तेवढा त्यांना आत्मविश्वास नसतो। ते सतत दुसऱ्याकडून काहीतरी मार्गदर्शनाची अपेक्षा करत असतात, निर्णयासाठी देखील ते दुसऱ्यांची मदत घेत असतात। त्याचबरोबर स्वतःची काळजी घेण्याचं जे काही आवश्यकता आहे सेल्फ केअर ही सुद्धा ते पुरेशी घेत नाहीत, त्यासाठी सुद्धा ते दुसऱ्यावर अवलंबून राहत असतात। या परावलंबी व्यक्तिमत्व होण्यामध्ये काही वेळा जशी अनुवंशिकता असते तसंच जर आई वडील हे खूप डॉमिनेटिंग, ॲग्रेसिव्ह किंवा नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीचे असे असतील, सतत धाकात ठेवणारे असतील, सर्व काही मला विचारूनच कर असं सांगत असतील तर मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची सवयच होत नाही, तो आत्मविश्वास निर्माण होत नाही आणि त्यामुळे मग मोठी झाल्यावर सुद्धा ते सतत दुसऱ्यावर अवलंबून राहत असतात। आणि असं अवलंबून राहण्यामध्ये सुद्धा त्यांना आत्मविश्वास कमी असतो, स्वतःविषयीचं प्रेम कमी असतं आणि त्यामुळे दुसऱ्या माणसांनी सतत आपलं कौतुक करावं, आपल्याला चांगलं म्हणावं असंच त्यांना वाटत असतं। आणि या वृत्तीमुळे देखील ते दुसरी माणसं जे काही म्हणतात ते करायला तयार होतात। त्यांचं असं वेगळं मत ते कधीच व्यक्त करू शकत नाहीत, काही वेळा त्यांना वेगळा मत असा विचार देखील ते करू शकत नाहीत। आणि हे काही वेळा इतकं टोकाचं होतं की एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते आहे, छळते आहे हे त्यांना समजत असलं तरी देखील तो छळ देखील ते सहन करत राहतात, कारण त्या व्यक्तीशिवाय आपण राहूच शकत नाही असं त्यांना वाटत असतं। आणि त्यामुळे डिपेंडंट पर्सनॅलिटी परावलंबी व्यक्तित्व असणाऱ्या माणसं ही अनेकदा व्हिक्टीम झालेली असतात, ती कोणाच्या तरी छळवादाला बळी पडलेली असतात। विशेषतः जर नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असणारा माणूस जर कुटुंबामध्ये एखादं असेल तर ते काही वेळा दुसऱ्या माणसाला इतकं धाकात ठेवतं आणि त्याची सवय बाकीच्या माणसांना अशी होत जाते आणि त्यामुळे तो धाक सहन करणं, मग अन्याय होत असेल तर तो अन्याय देखील सहन करत राहणं
हे अशा परावलंबी व्यक्तित्व असणाऱ्या माणसांकडून होत राहतं. हे जर कमी करायचं असेल तर मानसोपचार उपयोगी पडतात. त्यामध्ये आत्मविश्वास विकसित करणं, एखादी गोष्ट आपला निर्णय चुकेल पण अशी एखाद्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्याशा निर्णयांमध्ये समजा चूक झाली तर त्यामुळे काही भयंकर घडत नसतं हे मान्य करून छोटे छोटे निर्णय स्वतः घेऊ लागणं, त्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणं, हे जर ही माणसं करू लागली तर या त्यांच्या ज्या डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर जी आहे त्यावर ते मात करू शकतात. एकट्यानं कुठेतरी बाहेर जाणं, खरेदीसाठी जाणं, प्रवासासाठी एकट्यानं प्रवास करणं, हे देखील ते अधिक स्वतःवरचा विश्वास विकसित झाला की करू शकतात. मात्र त्यासाठी असं एकट्यानं जाताना जी अँझायटी निर्माण होते त्या अँझायटीला सामोरं जायला हवं. मनात आत्ता माझ्या मेंदूचं जे काही प्रोग्रॅमिंग आहे त्यामुळे अशी चिंता आहे हे भान ठेवून त्या अँझायटीमुळे शरीरात जे काही बदल होत असतात, छातीत धडधडत असतं, छातीवर भार आलेला असतो, पोटात काही हालचाली जाणवत असू शकतात, गोळा आल्यासारखं वाटतं, या शरीरामध्ये जे काही बदल जाणवतात त्यांचा स्वीकार करणं, त्यावर प्रतिक्रिया न करणं, असा साक्षी ध्यानाचा सराव जर त्याने रोज काही काळ केला आणि त्यानंतर स्वतःमधले गुण, कौशल्य, स्ट्रेंथ या आठवल्या आणि ते विचार मनात अधिक वेळ धरून ठेवले आणि आय एम ओके असा भाव मनात जर धरून ठेवला तर या डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर मात करता येते आणि माणूस जो परावलंबी असतो त्याकडून त्याचा स्वावलंबनाकडे प्रवास सुरू होतो. आपण सर्वच जण परावलंबी असतोच लहान असताना. परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे होणारा हा प्रवास हा खरं म्हणजे टीन एजमध्ये पौगंडावस्थेत असताना सुरू होणं अपेक्षित असतं. पण काही माणसांच्या बाबत तो होत नाही आणि ती माणसं प्रौढ झाली, 30-40ची झाली तरी देखील त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं डिपेंडन्सी, कोणताही निर्णय स्वतः न घेता येणं, सतत दुसऱ्याकडून प्रोत्साहनाची, आधाराची अपेक्षा ठेवणं असं होत राहू शकतं. पण जर आपल्या हे लक्षात आलं की असा आपल्या स्वभावाचा हा एक भाग आहे आणि त्यावर मला मात करायची आहे तर आपण प्रयत्नपूर्वक आपल्या मनामध्ये जे न्यूनगंडाचे विचार येतात त्या विचारांपासून स्वतःला अलग करून घेऊन आपल्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या शोधणं, त्या वाढवणं आणि अधिकाधिक निर्णय हे स्वतंत्रपणे घेणं, त्यासाठी विचार करण्याचं कौशल्य विकसित करणं, हे सगळं जर केलं तर डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर मात करता येते.